भक्ती, भरताचा भाव आणि भरताच्या नंदग्रामाचं वातावरण कसं होतं आणि मी कसा विसरलो, मी कशासाठी आलो, मला काय करायचंय असं हनुमंत त्या ठिकाणी सांगतो. काम काय आहे असा मला विसर पडला. भरताचं नगर बघून आणि भक्ती आणि भक्तीला भाव लागतो तो भाव. भरत म्हणी भरले संकल्प विकल्प करे चंचल द्वार परे विचळ झाले प्रेम भारे. अरे काय थोडं तरी जराशी समजून घ्या ना. शांत बसा, शांत बसा. बोला बोला तुम्ही, बोला बोला तुम्ही. दोन मिनिटं. शांत बसा ओ माय. बोला तरी कशाला, तुम्ही बी ऐका ना, दुसऱ्याला ऐकू द्या ना. सांगणाऱ्याला सांगता तो मग राहिलं नाही, वाचणाऱ्याला वाचता येणार. आणि हे हिंदू धर्माच्या परमार्थाचं वाटोळं हिंदूनं केले, बाहेरच्याने येऊन केलं नाही. आपलेच माणसं आपल्याच वेळा दाबायले आणि आपलेच माणसं आपल्या धर्माचं वाटोळं करायले. मुस्लिमाच्या मस्जिदमध्ये जा, त्याचं अनुसरण करा. त्याच्या बाया बोलक्यामध्ये ते कसे बोलते, नुसते एकदा म्हणलं की सगळं गुडघे उडले, डोळे असं केलं की सगळे सारखे. आणि तुम्हाला किती आयुष्य गेलं तुमचं हे कथा परमार्थ ऐकता ना. तुम्ही पवित्र गावामध्ये पवित्र देवाच्या मंदिरामध्ये आहे आणि तरी येडवणी करायला आपलं घर क्षेत्र आहे. ह्या भरताची भक्ती, भरताचा भाव आणि भरताच्या तिथल्या लोकांची भक्ती नसते. भरत एकटा भक्ती करीत नव्हता, तिथले पशु प्राणी जीव जंतू ते सुद्धा खरं बोलत होते आणि ते सुद्धा परमार्थाचे कान करून भजन करत होते. त्यांना भजनाशिवाय दुसरं काही येत नाटवे गे भान नाटवे कार्याची भवन नाटवे भरता भरतप नाट भरता भरतपण नाटवे भाव. मी कोण आहे, मी कुठं आहे, कशासाठी आलो असं मी तिथं गेल्याबरोबर वातावरण बघून भाविक झालो, स्तब्ध झालो. आताच्या पूर्वीनं तिथे वाचले ते अनुराधा गोलवाल पडून तिला व्याज लागतो, तिचा ऐकून मी प्रभावित झालो. काय झालं, इथंच मी प्रभावित झालो. मी इतकी सुंदर वाचनारी आणि त्या वाचनारीला आयोजकांना 10-20 वेळा आला. हे मला सांगू लागले त्यांना 10 वेळा आला द्यायला नव्हती पाहिजे. माझ्यासारख्या येण्याला 2 आणि त्यासाठी मला येत नाही. काय चाललंय भरते आकर्षली प्रती मावळली उभे यस्ती कैता राम कैता मारुती उर्मिला. अरे रामचंद्रा, मी कोण मारुती आहे, कुठं राम आहे, कुठं लक्ष्मण पडलेला आहे, मी का आलो आणि मला काय काम सांगितलंय याचा सर्व विसर पडला आणि मी भ्रमित झालो. आईसा गोविलो सर्वशक्ती मरकटलेले कार्य सिद्धी
युगामध्ये ज्या जगानं भारत सरकारनं जेवढ्या डिग्र्या काढल्या त्याच्यापेक्षा जास्त डिग्र्या हनुमंत आणि तरी ते म्हणतोय मी नेनो मरणे, मी माकडे, मला काय कळतंय आणि मी विसरलो, मी भ्रमलो. आपल्याला येत काहीच नाही, पण सगळ्यात पुढे आपण. आणि इतकं जरी आपल्याला कळालं, अहंकार थोडाही गेला. अहंकार असला पाहिजे. मग महाराजांनी सांगितलं राग असला पाहिजे. राग नसल्यामुळं सहस्त्रार्जुनानं वार केला रणनीतीवर. राग कुठल्या वेळेला अहंकार असला पाहिजे. कुठलाही अहंकार तुम्हाला जरा मागे सरा, मागे सरण्यामध्ये येत म्हणून घातले लोटांगण सुदृढ माता धरिले चरण मज क्षमा करो रघुनंदन अवेदी म्हणून घातले लोटांगण. तुम्हाला कळतं का लोटांगण कशाला घालते, आलिंगन कशाला म्हणते, पादश्रवणम कशाला म्हणते. हे आलिंगन कुणाला दिलं पाहिजे, लोटांगण कुणाला घातलं पाहिजे, त्याची एक वयाची आणि ज्ञानाची मर्यादा आहे. जे बराबरीचे असतात ते आलिंगन देतात. आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ असतात त्यांना लोटांगण घालायचं असतं, त्यांचं दर्शन घ्यायचं असतं आणि जास्तीत जास्त कमलबाई मुंडे इथं बळीकर सुचक नाना मुंडे नाही घालता आलं, तुमच्या माय बापाला लोटांगण जरी घातलं प्रथमी केल्याचं पुण्य मिळतं. जा नाना चालू कर. सांगितली ना आपण कशाला एक शब्दात सांगा. पुढील वाचक शिवरामजी करा लिंबोटा. चला आनंद मुंडे सुचक जोड. शांतता रागावता शांतता. 86 वय नंबर 86. ऐका टाकत मी जेवायचं ना. 10 मिनिटात लक्ष्मण होणार आहे का बसा. हनुमंतांना रामचंद्राला लोटांगण घातलं, माफ करा उशीर झालाय. रामाला रामपण आठवलं नाही. एवढं प्रेम आहे की त्यांना वाटतं भरतच आहे म्हणून की काय आलिंगन दिलेलं आहे. पुढील वाचक लक्ष्मीबाई. माझ्यासाठी खूप कष्ट घेतले हनुमंता. जा शिवराम मुंडे जा. या हे सगळे वस्त्र काढून टाक, सुंदर वस्त्र घे. सगळे वस्त्र काढून टाक आणि सुंदर असे वस्त्र परिधान कर. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एक्क्याण्णव घ्या. मनोहर कांबळे यांचे कागदपत्र आधार कार्ड पडलेले पिशवीत जर कोणाला सापडला असेल तर त्यांनी विनंती करावी. मनोहर कांबळे यांचे आधार कार्ड अनुदान
आधार कार्ड मतदान कार्ड असं हरवलं आहे का? पडलंय अंगदान सुग्रीवान पाहिलं त्यांना प्रेम पाहिला एवढं भरताचं प्रेम आहे रामचंद्र बोलून गेले एवढं भरताचं प्रेम आहे सर्वांना समाजा लागले सगळ्याला वाटले कहा पंगत बसते की 10 मिनिटात विभीषण सावध झाले रामचंद्राला काय बोलतात ए रामचंद्र बाबा तुम्ही हनुमंताला तालीम दिले ना खरंच समजून हनुमानजीला आलिंगन दिलं रामचंद्रजी तुम्ही विभीषणाचं वचन ऐकलं हनुमंत सावध झाले रामचंद्राला काय विनंती करतात रामचंद्रजी मी भरत नाही हनुमान आहे औषधी घेऊन आलोय जय श्रीराम चला नवीन झालेली 100 विघ्या पुंडलिकावर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हे नाव सांगितले शिवरामजी कराडले मोठा वाचक सुचेता इंदरवाडी अनंतराव मंदिर सुपर फळा नाही तुम्हाला 5 वेळा बुक करायला बघा 100 ची गाडी घ्या 100 ची श्री ज्ञानदेव तुकाराम हरी हरी शक्ती भेदे स्वामिप्रदान कैलासे सत्ने यासी करावे सावधान रामचंद्र करावे लक्ष्मणाला शक्ती लागलेले सावध करायचे आहे सावध व्हा मरकाट पार खाई नेणे कार्य कार्यांतर बहुत लागला सेवची समार माकडांची दात